राज्यात मान्सूनचं आगमन झालं असलं तरी येत्या आठवड्यात राज्यात पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज मुंबईतील कुलाबा वेधशाळेनं दिलाय। उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर ओसरणार असून दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसंच विदर्भातील भागामध्ये सर्वसाधारण पाऊस अपेक्षित आहे। मुंबईत मात्र मान्सून आल्यानंतर पाऊस कमीच झाला। अरबी समुद्रात पावसासाठी आवश्यक अशी परिस्थिती निर्माण होत नसल्यानं 4 दिवस तरी मुंबईकरांना दिलासा मिळणार नाही। हवामान विभागाच्या तांत्रिक भाषेत मान्सूनचं आगमन राज्यात झालं असलं तरी पावसानं मात्र दडी मारलेली आहे। मुंबई वगळता राज्यात पावसाची हजेरी असली तरी दमदार हजेरी अपवाद वगळता कुठेही नाही। त्यामुळे मान्सून दाखल झालाय की नाही असा प्रश्न उपस्थित करणारी परिस्थिती आहे। मात्र ही स्थिती चिंता वाढवणारी आहे, कारण राज्यात एकूण पाणीसाठा हा 15% एवढा खाली पोहोचलाय। विशेषतः नागपूर, मराठवाडा, पुणे, नाशिक विभागात उपयुक्त पाणीसाठा 15%च्याही खाली आहे। आता 20 जूनपासून पाऊस हजेरी लावणार असं हवामान परिस्थिती चिंताजनक बनू शकते। रत्नागिरी जिल्ह्यात गेले 2 दिवस पावसाविना कोरडे, मात्र आज दुपारनंतर पावसानं चांगली हजेरी लावली। गेले 2 दिवस तळ कोकणात म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं चांगली हजेरी लावली होती। तुलनेनं रत्नागिरीत मात्र कोरडं होतं। मात्र आज दुपारपासूनच रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागात दमदार पावसानं हजेरी लावली। जिल्ह्यात अपुऱ्या पावसानं शेतीची कामं मात्र रखडली होती। आज पडलेल्या पावसामुळे शेतीच्या कामांना आता वेग येणार आहे। काही ठिकाणी शेतकऱ्यांनी अजून नांगरणीही केलेली नाही। जर पाऊस पडला नाही तर काही ठिकाणी रुजून आलेला भात अडचणीत येण्याची शक्यता आहे। पेरणीसाठी सरकारनं जाहीर केलेल्या 10,000 रुपयांच्या मदतीच्या योजनेचा पार बोऱ्या वाजलाय। थकीत कर्जदारांना कुठल्याही बँकेनं नव्यानं कर्ज देऊ नये असं रिझर्व्ह बँकेचे आदेश आहेत। त्या आदेशानं राज्यातल्या सगळ्याच बँका अडचणीत आल्या। अनेक ठिकाणी अद्याप सरकारचा GR पोहोचलेलाच नाही। दरम्यान गोंधळामुळे 10,000ची तातडीची मदत देण्याचा निर्णय अद्याप कागदावर राहिलाय। सहकार मंत्र्यांनी जाहीर केलेल्या हेल्पलाईनवर दररोज शेकडो फोन येत आहेत। शेतकऱ्यांना उत्तर देताना विभागाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडते। आता या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक येत्या 1-2 दिवसात घेण्यात येईल। त्यातले निर्णय राज्यभरात पोहोचतील। आणखी आठवडा त्यासाठी लागणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती प्रत्यक्ष पैसे पडायला 27 तारीख उजाडण्याचीही शक्यता आहे। संपूर्ण जिल्हाधिकारी असतील, आमचे उपसहाय्यक निबंधक असतील, आमचे सहाय्यक निबंधक असतील आणि सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन, CEO यांना सर्वांना सूचना दिलेल्या आहेत। आणि जरी कुठं पोचले नसतील तर मला असं वाटतं की आपण हेल्पलाईन सुरू केलेली आहे। माझा स्वतःचा मोबाईल दिलेला आहे, याच्यावरती संपर्क करावा। कुठं अडचणी येतील त्या ठिकाणी सोडवण्याचा आपण प्रयत्न करू। जुन्या नोटांमुळे राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती बँका शेतकऱ्यांना कर्ज देणार नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करू असा सक्त इशारा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिलाय। तर जिल्हा बँकात 10 लाखांहून अधिक रकमेचे थकीत कर्जदार असतील अशा कर्जदारांची यादी बँकांनी जाहीर करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत। सोलापूरमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते। 10 लाखांपेक्षा जास्त कर्ज आणि थकबाकीदारांची यादी बँक नोटीस बोर्डवर लावण्याचे आदेश सहकार मंत्र्यांनी जिल्हा बँकांना दिले। खरीप पिकासाठी शेतकऱ्यांना तातडीनं 10,000 रुपये देण्याचे आदेश उद्यापासून कोल्हापुरात अंमलात आणण्यात येणार आहेत। जिल्हा बँकेनं पैसे वाटप सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। मात्र जाचकटींमुळे किती शेतकऱ्यांना याचा फायदा होतो याबद्दल शंका असल्याचं बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाचा आम्हाला आदर असल्याचंही त्यांनी म्हटलंय। राज्याचे महसूल मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, ज्यांचं 2 नंबरला आज मंत्रिमंडळामध्ये स्थान आहे, तेच या कर्जमाफीचे समितीचे अध्यक्ष आहेत। त्यांनी स्वतः मला लेखीपत्र लिहून काल की कळवलं की 10,000 रुपयेचा जे कर्ज आहे ते वितरित करा। जे तुम्हाला निधी लागेल तो आम्ही MSC बँकेकडून तुम्हाला उपलब्ध करून देऊ। आणि नोटासाठी स्वतः मी आणि मुख्यमंत्री आम्ही प्रयत्न करतो आहे। तर आता त्यांची विनंती आणि संचालक मंडळाची आज बैठक झाली। सगळ्याच संचालक मंडळाचं मत पडलं की शेतकऱ्यांना आता आपण अडवायला नको। जो निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्याप्रमाणे 10,000 रुपयेप्रमाणे कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय आज बँकेने घेतला। अकोल्यात आज शेतकऱ्यांना 10,000 रुपयांच्या कर्ज वाटपाला सुरुवात झाली। सरकारनं घोषणा करूनही आठवडाभराच्या प्रतीक्षेनंतर अकोल्यात शेतकऱ्यांना ही मदत मिळाली। अकोल्यात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी बँकेच्या जिल्हा परिषद शाखेत प्रारंभ केला। यावेळी 5 शेतकऱ्यांना 10,000ची रोख रक्कम देण्यात आली।
दुधाच्या खरेदी दरात लिटर मागे 3 रुपयांची वाढ करण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना 3 रुपयांनी वाढीव दर मिळणार आहे. मात्र याचा बोजा ग्राहकांवर टाकणार नसल्याचं दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे दूध संघांच्या नफ्याला कात्री लागणार आहे. त्यामुळे दूध संघांच्या भूमिकेकडे लक्ष लागले. या संदर्भात सर्व दूध संघांना निर्देशही देण्यात आले. दूध संघांनी निर्देशाचं पालन केलं नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा जानकरांनी दिलाय. महागाई निर्देशांक जसा वाढेल तसे दुधाचे दर वर्षातून एकदा वाढणार आहेत. गाईच्या लिटर मागं दुधाला 24 रुपये भाव पहिला होता. आत्ता आम्ही 3 रुपये वाढवून 27 रुपये केला गाईच्या दुधाबद्दल. त्यात तद्वतच म्हैशीच्या लिटर मागं दुधाचा दर लिटर मागं 33 रुपये होता, तो आता 36 रुपये केला. आणि ह्याच्यातून आणि दुसरी गोष्ट, ग्राहकावर कुठलाही बोजा न ठेवता हा महत्त्वपूर्ण निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांनी रत्नागिरी अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. यावेळी जिल्हाभरातील सर्व कृषी सहाय्यकांनी आंदोलनात सहभाग घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून कृषी सहाय्यक आपल्या मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र अद्याप त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नाही. त्यामुळे आज त्यांनी धरणं आंदोलन केलं. महापालिका निवडणुकीत बंडखोरी केलेले महेश सावंत यांनी आज शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी मोठ्या संख्येनं सावंत यांचे समर्थकही उपस्थित होते. मात्र पक्षाचे स्थानिक आमदार सदा सरवणकर यावेळी उपस्थित नव्हते. सावंत यांनी नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रभादेवी वॉर्ड क्रमांक 194 मध्ये अपक्ष उमेदवारी दाखल करत पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधान सरवणकर यांच्यासमोर तगडं आव्हान उभं केलं होतं. निवडणुकीवेळी स्वतः उद्धव ठाकरे यांनी नाराज महेश सावंत यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सरवणकर यांच्याशी टोकाचे मतभेद असल्यानं सावंत यांनी शेवटपर्यंत आपली उमेदवारी कायम ठेवली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी अखेर त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. शिवसेनेचा 51वा वर्धापन दिन अहमदनगरमध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यात आला. शहरातील स्वामी विवेकानंद पुतळा ते स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्यादरम्यान शिवसैनिकांनी मानवी साखळी तयार करून राष्ट्रभक्तीचा संदेश दिला. यावेळी स्वामी विवेकानंद आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करण्यात आलं. मानवी साखळी शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड, शहर प्रमुख दिलीप सातपुते, महापौर सुरेखा कदम यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यावेळी शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या. मानवी साखळीचं विहंगम दृश्य नागरिक उत्सुकतेनं पाहत होते. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्तीवरून आता नवा वाद उभा राहिलाय. 2014 मध्ये मूर्तीवर झालेल्या रासायनिक प्रक्रियेवरून आता मोठा वाद उभा राहिलाय. पुरातत्व विभागानं रासायनिक प्रक्रिया करताना मोठा गोंधळ घातल्याचा आरोप मूर्तिकार अशोक सुतार यांनी केलाय. झी24 ताशी बोलताना अशोक सुतार यांनी श्रीपूजक आणि पुरातत्व विभागानं केलेल्या रासायनिक प्रक्रियेवर गंभीर आक्षेप नोंदवले. 11वी ऑनलाईन प्रवेशाचा गोंधळ संपत नाहीये. 16 जूनपासून 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा पार्ट 2 सुरू झाला, पण तेव्हापासून विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. यावर्षीपासून 10वीच्या विद्यार्थ्यांना कला आणि स्पोर्ट्सचे अतिरिक्त गुण देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांची टक्केवारीही वाढली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जात कॉलेजांच्या पर्यायासाठी निवड केली आहे. मात्र आता ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत निकालपत्रात विद्यार्थ्यांना देण्यात आलेले अतिरिक्त गुण दाखवले जात नसल्यामुळे लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. शिवाय सकाळपासून ऑनलाईन प्रक्रिया ठप्प असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता आलेला नाहीये. त्यामुळे प्रवेश कुठे मिळणार, कट ऑफ काय असणार, या सगळ्या टेन्शनमध्ये असताना विद्यार्थी पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. दरम्यान या प्रकरणी शालेय उपसंचालक बीबी चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता वेबसाईटमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचं त्यांनी मान्य केलं. तसंच विद्यार्थ्यांचे अतिरिक्त गुण SEC बोर्डाकडून अपलोड करण्यात आले नसल्याचं सांगत लवकरच यावर तोडगा काढण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं. पुणे स्मार्ट सिटीच्या कामावर समाधानी नाही अशी प्रतिक्रिया देत पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणे महापालिकेला घरचा आहेर दिलाय. पुणे स्मार्ट सिटीच्या विविध प्रकल्पांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं होतं. त्याला 1 वर्ष पूर्ण होत आहे. मात्र यातली कुठली कामं सुरू झालेली नाही. तसंच स्मार्ट सिटी योजनेसाठी आलेल्या 400 कोटींच्या निधीपैकी फक्त 10% निधी खर्च झालाय. तसंच PMRDAचा विकास आराखडा 1 वर्षाच्या आत बनवणार असल्याची माहितीही पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं बंद झालेला पुणे शहरातील वाईन शॉप आणि परमिट रूम सुरू होणार आहेत. पालकमंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली आहे. पुण्यातील राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग डिक्लासिफाईड करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. त्यानुसार तसं पत्र महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलं आहे. त्यावर लवकरच सार्वजनिक बांधकाम विभाग हे रस्ते डिक्लासिफाय करण्याचा निर्णय घेईल.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर पुण्यातील 400पेक्षा जास्त वाईन शॉप आणि परमिट रूम बंद आहेत. कर्वे रस्ता, जंगली महाराज रस्ता आणि बंड गार्डन रस्ता अशा शहरातल्या मध्यवर्ती भागांचाही यात समावेश आहे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून 500 मीटरच्या आत असलेल्या हॉटेल्समधून मद्य विक्रीस सर्वोच्च न्यायालयानं बंदी घातल्यानंतर रस्त्याकडची सर्वच दुकानं बंद झाली आहेत. मात्र महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नकाशात राज्य महामार्ग हा उल्लेख नसून राज्यमार्ग उल्लेख असल्यानं दारूबंदीच्या या आदेशाबाबत पेच निर्माण झाला आहे. संजय देशमुख यांनी माहितीच्या अधिकारातून ही बाब उघड केली आहे. अहमदनगर यांच्याकडनं त्याचं मराठीत किंवा इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात, नॅशनल हायवेला काय म्हणतात, ग्रामीण रोडला काय म्हणतात, हेही त्यांच्याकडे मी माहितीच्या अधिकारात मागवलं. आणि त्याच्यातून एक गोष्ट अशी स्पष्टपणे समोर आली की आम्हाला जे दुकानं बंद करण्याचा आदेश दिलेला आहे तो केवळ राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग, पण महाराष्ट्रात जी काही 2001 ते 21 रस्ते विकास योजना आहे त्या योजनेमध्ये कुठेही राज्य महामार्ग असा उल्लेख नाही. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी, शिंदे, वडवाड, सराफ, गव्हाण, भुतेगाव या 4 गावात दारूबंदी करण्यात यावी या मागणीसाठी 4ही गावातील महिलांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असून अनेक महिलांनी दारूच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्यात. या संदर्भात वारंवार तक्रारी करून देखील दारू विक्रेत्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्यानं महिलांनी एकत्र येत आज जिल्हाधिकाऱ्यांना दारूबंदी करण्यासंदर्भात निवेदन दिलं. या निवेदनाची दखल न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा या महिलांनी दिला. राज्य सरकार दारूबंदीसाठी पाठबळ देत असल्याचं सांगितलं जात असलं तरी त्याबाबत साशंकताच आहे. त्यामुळेच बारामती तालुक्यातल्या झारगडवाडी गावातील महिला आणि ग्रामस्थांनी अवैध धंद्यांविरोधात एल्गार सुरू केलाय. महिला आणि ग्रामस्थांनी आज बारामती वालचंद नगर रस्ता रोखून धरत गावातून फेरी काढून अवैध धंदे बंद करण्याचं आवाहन केलं. अवैध धंदे बंद व्हावेत यासाठी येथील महिला आणि ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत सलग 5 दिवसांच्या आंदोलनाचा कार्यक्रम जाहीर केला. दरम्यान महिला आणि ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यानंतर बारामती तालुका पोलिसांनी बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचं आश्वासन आंदोलकांना दिलं. गावाने जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे आणि जे आंदोलन सुरू केलेले जोपर्यंत दारूबंदी होत नाही पूर्णपणे, म्हणजे असं थोडे दिवस हे असं नाही आहे, जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालू राहणार आणि सर्व महिला आणि सगळं गाव सहभागी होणार. आमचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे. दारू जरी आपल्या गावातली बंदी केली तरी परगावाला जाऊन दारू पितात, दिवसभर वाळू भरतात आणि संध्याकाळी पैसे घेऊन दारू पितात. आणि ती जरी नाही पुरलं तरी आम्हाला पैसे मागून हाणमार करून अजून पैसे घेतात किंवा घराच्या बाहेर काढतात. आमचा परपंच पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे. इंदापूरमध्ये महसूल विभागानं वाळू माफियांना दणका दिलाय. उजनीच्या पाणलोट क्षेत्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटींना जलसमाधी देण्यात आली आहे, तर काही बोटी जेसीबीच्या साहाय्यानं नष्ट करण्यात आल्यात. उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात कालठण, पडस्थळ, कळाशी, शहा, कांदळगाव या गावातून चोरून वाळू काढण्याचा आणि वाहतुकीचा धंदा जोरात सुरू आहे. अनेकदा वाळू माफियांवर कारवाई करूनही वाळू चोरी थांबत नाही. त्यामुळे इंदापूरचे तहसीलदार आणि त्यांच्या महसूल विभागातील अधिकारी यांच्या पथकानं ही कारवाई केली. एका बोगस किन्नरची यथेच्छ धुलाई करण्यात आली. चंद्रपुरात एक बोगस किन्नर किन्नरांच्या वेशात कमाई करत होता. याची माहिती मिळताच खऱ्या किन्नरांनी त्याची धुलाई केली. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा बोगस किन्नर वेश बदलून शहरातल्या भिवापूर परिसरात मातानगरमध्ये कमाई करताना आढळला. संताप अनावर झालेल्या किन्नरांनी त्याला बॅटनं झोपटलं. शहरात किन्नरांची मोठी वस्ती आहे हे लक्षात येताच इथं काही बोगस किन्नरांचाही शिरकाव झालाय. दरम्यान किन्नरांसाठी काम करणाऱ्या संबोधन ट्रस्ट संस्थेनं अशा बोगस किन्नरांवर कारवाई करण्याची मागणी केली. पुण्यामध्ये वारजे भागात काल रात्री गुंडांनी धुमाकूळ घातला. मोटरसायकलवरून आलेल्या टोळक्यानं रामनगर परिसरात वाहनांची तोडफोड केली. टोळक्यानं रिक्षा, टेम्पो, दुचाकी फोडल्यात. या घटनेत 15 ते 20 वाहनांचं नुकसान झालंय. परिसरातील नागरिक दहशतमध्ये आहेत. सहा महिन्यांपूर्वी रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ झालेल्या खुनाचा उलगडा झाला असून पोलिसांनी या प्रकरणी 6 आरोपींना अटक केली आहे. पुण्यातील धनकवडी परिसरात राहणारे नरेंद्र कुलकर्णी यांचं पुण्यातून अपहरण करून खालापूर परिसरात आणण्यात आलं. तिथं त्यांचा खून करून अपघात भासवण्यासाठी त्यांचा मृतदेह चौक कर्जत दरम्यान रेल्वे रुळावर टाकण्यात आला. मृतदेहाच्या खिशात सापडलेल्या एटीएमच्या चिठ्ठीवरून त्यांची ओळख पटवली आणि खुनाचा उलगडा झाला. ओळखीतील काही व्यक्तींनी पैशांच्या वादातून खून केल्याचं समोर आलंय.
शेवगाव तालुक्यातील विद्यानगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आली आहे. हरवणे कुटुंबातील गोविंद हरवणे, पत्नी सुनंदा, मुलगी स्नेहल आणि मुलगा मकरंद यांची हत्या झाली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून विद्यानगरमध्ये तणावाचं वातावरण आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. सरकारी नोकरीचा आमिष दाखवून युवकांची फसवणूक करणाऱ्या 3 जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. भूमी अभिलेख कार्यालयात नोकरी देतो असं आमिष दाखवत त्यांनी बेरोजगार तरुणांकडून 5 लाख रुपये उकळले होते. या तिघांकडून बनावट नियुक्तीपत्र, बनावट शिक्के जप्त करण्यात आले आहेत. या आरोपींपैकी एक भंडारा येथील भूमी अभिलेख कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत आहे. पुण्याच्या भवानी पेठेत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम आज विठ्ठल मंदिरात आहे. रविवारी माऊली मुक्कामी आल्यापासून दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या आहेत. आळंदी प्रस्थानानंतर पुणे मुक्कामी येणाऱ्या माऊलींच्या स्वागतासाठी आणि दर्शनासाठी पुणेकर आतुरलेले असतात. माऊलींच्या वारीत 2 दिवसांच्या पुणे मुक्कामानंतर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी शिंदे छत्रीला सकाळचा विसावा घेऊन उरळी देवाचीला दुपारी विश्रांती घेऊन सासवड मुक्कामी जाईल. सासवड इथंही माऊलींच्या महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज नानापेठेतील निवडुंग्या विठ्ठल मंदिरात आहे. काल दोन्ही पालख्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केल्यानंतर रात्रीपासूनच पुणेकरांनी तुकोबांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. आज दिवसभर पालखीचा मुक्काम पुण्यामध्ये असणार आहे. मुक्कामानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोरकडे मार्गस्थ होईल. स्वच्छतेचा ध्यास झी 24 तास या उपक्रमाचा पुण्यामध्ये सुमारे 800 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. पुण्यातील आयन स्कूलचे विद्यार्थी आणि शिक्षकांचा यात उत्साही सहभाग होता. विद्यार्थ्यांच्या या दिंडीत छोटे वारकरी तसंच माऊली, तुकोबा, संत गाडगे महाराज आणि साक्षात पांडुरंगही स्वच्छतेचा संदेश देत होते. या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा ध्यास झी 24 तास म्हणत परिसर दणाणून सोडला. या उपक्रमाबाबत सर्वच विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून आली. एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांचं नाव घोषित करण्यात आलंय. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी याविषयी पत्रकार परिषदेत माहिती दिली. आज सकाळी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचं नाव निश्चित करण्याचे अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना देण्यात आले. त्यानंतर मोदी आणि शहांची स्वतंत्र बैठक झाली. या दोन्ही बैठकांमध्ये अनेक नावांची चर्चा झाल्याचं अमित शहांनी सांगितलं. पण अखेर रामनाथ कोविंद यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी स्वतः फोनवर चर्चा करून कोविंद यांच्या उमेदवारीविषयी त्यांना माहिती दिली. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंनाही भाजपतर्फे कोविंद यांच्या नावाची कल्पना देण्यात आली. एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून भाजपनं बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली. याबाबत शिवसेना येत्या 2 दिवसात निर्णय घेणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. कोविंद यांच्या नावाबाबत शहा यांनी उद्धव यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचंही राऊत म्हणाले. राष्ट्रपती निवडणुकीबाबत काँग्रेसचा निर्णय 22 तारखेला होणार आहे. त्या दिवशी सर्व विरोधी पक्षांची बैठक होणार असून त्यावेळी रामनाथ कोविंद यांना पाठिंबा द्यायचा की त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करायचा याचा निर्णय घेतला जाईल असं राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितलं. त्याचवेळी नावावर आधी चर्चा केली जाईल हे आश्वासन भाजपनं पाळलं नसल्याची टीकाही आझाद यांनी केली आहे. स्वतंत्र गोरखालँडसाठी दार्जिलिंगमध्ये सुरू असलेलं आंदोलन 8व्या दिवशी पेटलेलं आहे. गोरखा जनमुक्ती मोर्चाचं हिंसक आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे दार्जिलिंग हिमालयन रेल्वे अर्थात टॉय ट्रेनवरही परिणाम झाला आहे. ही टॉय ट्रेन सेवा या आंदोलनामुळे विस्कळीत झाली. गेल्या 8 दिवसात दार्जिलिंगला टॉय ट्रेननं प्रवास करणारे प्रवासी आणि पर्यटकांची संख्याही घटली आहे. 30 जूनच्या मध्यरात्रीपासून जीएसटी लागू होणार असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे. जीएसटी परिषदेची बैठक रविवारी पार पडली. या बैठकीत सरकारी आणि खासगी लॉटरीचे कर निश्चित करण्यात आले. राज्य सरकारद्वारे संचालित लॉटरीवर 12% कर निश्चित करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या मान्यताप्राप्त खासगी लॉटरीवर 28% कर निर्धारित करण्यात आला. लॉटरीवरील कराचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत होता. काही राज्य लॉटरीवर कमी कर लावण्याच्या बाजूने होते. जीएसटी परिषदेची पुढील बैठक 30 जूनला होणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.